सो हॅलो मित्रांनो, प्रवीण बागतदार यूट्यूब चॅनलमध्ये एक नवीन व्हिडिओसोबत तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. जसं की तुम्ही बघू शकता, आपण उन्हाळ्यामध्ये बेड वगैरे पाडून ठेवलेले आहेत मित्रांनो. आणि आता आपलं 5 ते 10 तारखेमध्ये रोप येणार आहे. त्यामुळे 2-3 दिवस पाऊस चालू होता, त्यामुळे आपले कनेक्शन वगैरे काही काढले गेले नाही मित्रांनो. तर आपण आज कनेक्शन वगैरे काढणार आहे आणि प्लॉटची तयारी करणार आहे मित्रांनो लावायची. त्यामुळे आपण आज कनेक्शन वगैरे काढून घेतोय. फायनली मित्रांनो आपण कनेक्शन काढणार, त्यासाठी आपण आज ड्रिल मशीन ह्याच्यात आणलेलं आहे. बघू शकता तुम्ही, आपण अशा पद्धतीत त्याला ते ड्रिल लावून घेतलेली समोर. आणि या ठिकाणी आपलं पाईप मित्रांनो, या पद्धतीने आपण त्याला होल मारणार असं ड्रिल मशीनच्या साह्याने. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे होल पडतं मित्रांनो. म्हणजे याने काय होतं, लवकरात लवकर फास्ट काम होतं मित्रांनो. अशा प्रकारे आपलं होल पडलेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आपण याच्यामध्ये आता टेकअप आणि रबर लावून घेणार आहे. आपण अशा पद्धतीने रबर लावणार आहे, बघू शकता तुम्ही. आणि थोडंसं थंड वातावरण असल्यामुळे ते मित्रांनो असं टेस्टरच्या साह्याने थोडंसं दाबून घ्यायचं, म्हणजे पूर्णपणे बसून जातं ते, आणि जेणेकरून पाणी लीक राहत नाही मित्रांनो. त्यानंतर लावणार आपण त्याला टेकअप. अशा पद्धतीने टेकअप लावणार मित्रांनो. थोडंसं हार्ड काम मित्रांनो हे टेकअप लावणं. अशा पद्धतीने आपण टेकअप लावून घेतलेलं मित्रांनो. आणि फायनली आपलं कनेक्शन कंप्लीट झाले. आपण इथे तोटी लावणार आहे, त्यानंतर त्याला ड्रिप जोडणार मित्रांनो. सो फायनली मित्रांनो आपले कनेक्शन झालेले कंप्लीट. आणि आपण जे ना आता आपल्या दोन्ही गाड्या शेतात आणलेल्या मित्रांनो, जेणेकरून आपली ब्लॅक थार आणि व्हाईट फॉर्च्युनर तुम्ही बघू शकता. इकडे आपली ब्लॅक थार आणि व्हाईट फॉर्च्युनर आहे. आणि आपण आता बेडवरती सेंटरला जे ना मित्रांनो अशा पद्धतीने नाली पाडून घेतोय, जेणेकरून आपल्याला त्यात बेसळ डोस भरायचा आहे मित्रांनो. आपण शेणखत वगैरे काही टाकलेलं नव्हतं त्यावेळेला. आता आपण याच्यात बेसळ डोस भरून घेणार आहे. 3 नाली यासाठी पडतो मित्रांनो. आपण बेसळ डोस इकडे तिकडे जाऊ नये, पांगू नये आपला बेसळ डोस, प्रॉपर बेडवरतीच राहावा म्हणून अशा पद्धतीने आपण नाली पाडून याच्यात बेसळ डोस भरणार मित्रांनो. आणि आपलं लेबर पण आता आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपल्या लेबरवरती खत टाकायचं काम झालं आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये खत टाकून आपल्याला याच्यामध्ये राख्या पकडायचं आहे मित्रांनो. थोड्या वेळामध्ये आपण खत पण दाबून घेणार आहे पूर्णपणे. तर मित्रांनो आपले साऱ्या वाटून कंप्लीट झाल्या, तुम्ही बघू शकता. आपण आता राख्या धरलेला आहे. अशा पद्धतीने आपण बेड आवर करतोय मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि या बाईने पुन्हा एकदा साबित करून दिलं मित्रांनो, ती बाई पोरी कोणापेक्षा कधी कमी नाही. त्यामुळे बघा तुम्ही, आपली फॉर्च्युनर आणि थारा एक मुलगी चालवते मित्रांनो, बेड हवा सारायचं काम करते. आपण खत टाकलेलं ते खत पूर्णपणे दगून जाणार आहे आता, हे बघू शकता. या मुलीने पुन्हा एकदा साबित करून दिलंय, मुली काय कोणापेक्षा कमी नाही, बघू शकता तुम्ही. तो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, आपलं आज दिवसभर काम चालू होतं. आपण जसं की बेसळ डोस वगैरे टाकून घेतलेला होता. आणि आता रात्रीचे वाटले मित्रांनो 10, तरी आपण हे बघा ड्रिप पांगायचं काम चालू मित्रांनो आपण आपलं असं. आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर एक आपला पार्टनर आलेला इथं, बघू शकता तुम्ही. आणि त्यासोबतच एक पार्टनर आहे मित्रांनो आपला इथं. आणि एक समोर नळी घेऊन जातोय. मित्रपणा हा फक्त फ्रेंडशिप डे पुरताच नसतो मित्रांनो. मित्र हा खरा तोच असतो जो रात्री आडी अडचणीला संकटात काम येईल. कारण की आपली रोपाची ऑर्डर आहे मित्रांनो 5 तारखेची, आणि आज 4 तारीख. त्यामुळे आपल्याला रात्रीची ड्रिप पांगावं लागते मित्रांनो. कारण की आपलं उद्या रोप येणार आहे, आणि त्यासाठी आपल्याला उद्या मल्चिंग पांगवणार पण येणार आहे. त्यामुळे आपल्याला रात्रीचं सगळं ड्रिप वगैरे पांगायचं काम पडतं मित्रांनो. ते एक शेती करणं एवढं सोपं नसतं मित्रांनो. जेवढी शेती सोपी वाटते तुम्हाला, तेवढी शेती सोपी नसते. कारण की शेतीमध्ये किती संघर्ष आहे हे फक्त एक शेतकरी समजू शकतो मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो.